तर नमस्कार मित्रांनो, नंबर 1 शेतकरी हे आपलं चॅनल पहिला होतं, ते काही कारणास्तव डिलीट झाल्यामुळं मला व्हिडिओ घेता आले नाही. पण आपला शेतकरी हे नवीन चॅनल तुमच्या आग्रहास्तव मी चालू केलेलं आहे. कारण आज शेतकऱ्याची फसवणूक होत्या की सांगून की व्यापारी काय म्हणजे व्यापारी असू द्या की कोणी असू दे की 10 लिटर दूध देते 20 लिटर दूध देते असं सांगून मग विक्री केली जाते. पुन्हा नंतर घरी गेल्यानंतर ते दूध द्यायला 2 लिटर 3 लिटरवर येतं आहे. असं जे फसवणूक होत्या ते आपल्या चॅनलवर काही होणार नाही. तर आता सध्याला आपण गवळीवाडी या गावामध्ये आलो आहे. कारण तिथं आता पुढून तुमचं नाव सांगा. तुम्ही सांगितलं. माझं नाव शंकर महाजी गवळीवाडी. हां, तर मित्रांनो आपण त्यांचा आता गोटा पाहूया. चला घ्या. तर मित्रांनो, हे जे आपण समोर म्हस बघतोय तर आम्हाला सांगा की हे पंढरपूर जातीची ओरिजिनल म्हस. हो बरं. मग ते ओरिजिनल हे ओळखायचं कसं की ही पंढरपुरी जातीची म्हस आहे? ती तिच्या शिंग तिच्या अंगावरनं तिचं काय रूप आहे बघून हां, त्याच्यावर आपण मत ओळखायचे. पूर्णपणे म्हशी असतात, कर्नाळे असतात. हां हां, बरं. परत जातवाडी पंढरपुरी असतात. बर. ते काळा काढीतन प्युअर एवढा जातवाला असल्यामुळे वासल चांगली पडतात. कान का काढायचं म्हशीचं? काम कारण म्हणजे पंढरपुरी गवळी गवळी दिसते नी दिसत्या हां. म्हणजे कारण त्याचं हेच आहे, हेच आहे. म्हणजे नुसतं गवळारू दिसण्यासाठी गवळारू दिसते. का त्याच्या पाठीमागं दुसरं काय कारण आहे? मग जातवाले नी हां. त्यामुळे ते होते ना. तर आता सांगा, म्हैस वेल्यानंतर समजा त्याचं रेडकू मेलं हां. आणि आपल्यासनी जर धाराला ताप करत असेल म्हस, तर आपण काय केलं पाहिजे त्याला? ही काय अडचण नाही. नसतं पाठीतून थाप मारून बसलं तर त्याच्यात धारा आमच्या म्हशी. काय पंढरपुरी म्हशी वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुमच्याच म्हशी का पंढरपुरी कोणतीही म्हस असू दे? सगळ्या म्हशी तसे वैशिष्ट्यच आहे. रेडकू असू दे किंवा नसू दे, नसू दे, त्याची काय अडचण नाही. तर दिवसातनं मिनिमम एका म्हशीला चारा किती टाइम घातला पाहिजे? मोजून घातला पाहिजे की बिगर मोजताच डायरेक्ट असा टाकला चालतो? नाही, मोजून घालायचं काय नाही. दिवसात 2-2 पाट्या ठेवायच्या. हां. सकाळ संध्याकाळ 1 टाइम चारा टाकला तर चिकार होते. ठीक. का आणि आम्हाला अनेक का असं म्हणजे समजलं बाहेरनं की तुम्ही औषध देताय म्हशीवरनं, हां. म्हणजे कोणत्या पद्धतीचं औषध देताय? ती झाडपान असते. म्हणजे काय झाल्यानंतर ते औषध देताय? एक ते पिशवीत जरी असं जंतुमान झालेलं असलं हां, ते जंतुमान मारासाठी पुन्हा ती मस मासा देते. बर. मग त्याला मग रेडा जावलं तर चालते. मास केल्यावर 21 दिवसात मास करते तुम्ही औषध देताय ते? औषध. त्याचं काय म्हणजे चार्जेस पैसे वगैरे काय? काय मी तर आमची इथं आलो तर आम्ही काय घेत नाही पैसे. नारळ आणि दाव्यात कंटका एवढं? एवढं. बाहेर गेलं तर त्यांनी चार्ज आल्याने चार्ज देतात ना. बरं बरं. तर आम्हाला सांगा, साधारणपणे एक दुसऱ्या किंवा तिसऱ्या येत्याची म्हस प्युअर पंढरपूरमध्ये गवळारू, त्याची साधारणपणे आता ही समोर म्हस आता आपण बघतोय ही किती येताची आहे? ही आता चौथ्यात आहे. चौथे येत. दूध सकाळ संध्याकाळ मिळून किती टाईम? सकाळ संध्याकाळ एक 10 लिटर देते. 10 लिटर. हे खरोखर देतंयच? देते 10 लिटर. हां, ती काय धार द्यायला का ते दाढचं आपण खायला घातलं तर धार देणार. बरोबर आहे. नाही खायला घातलं तर दूध कुठलं देणार. तुम्ही आता दूध ही तिच्या दाढत आहे. बरोबर आहे की? हा, तुम्ही उगाच टाकाय जरा उजाने झाडला बसल्यानंतर तुम्हाला दूध निघणार कसं? बरोबर. साधारणपणे ह्या म्हशीची किंमत काय होऊ शकते बाजारामध्ये किंवा आपण बाहेर जर विकायचं म्हणलं? त्या म्हशीची आता किंमत नाही म्हणलं तर 1.25 लाख रुपये किंमत होते. 1.25 लाख रुपये. तर मित्रांनो बघू शकता किती वेळ येताचे? चौथ्या येत्याची म्हस आहे. साधारणपणे 1.25 लाख रुपये या म्हशीची किंमत होऊ शकते आणि 10 लिटरपर्यंत दूध देऊ शकते. हे गॅरंटेड. गॅरंटी. तर मित्रांनो बघू शकता. आणि भरड्यामध्ये तुम्ही काय काय वापरताय? किंवा दूध आपण फॅट जास्त लागलं पाहिजे किंवा दूध वाढलं पाहिजे जास्त, ह्यासाठी तुम्ही काय वापरताय? केमिकलचं औषध वगैरे कुठलं वापरताय किंवा आपलं सर्वसाधारण कुठले औषध मिळतात का भरड्यावरच सगळं असतंय? भांड्यावर बाकी काय ना, वाळा चारा, वल्ला चारा, हां पुन्हा आपलं खाती सरकी पेंट, पोळी पेंट, मका चुनी, गहूचा, हां. हट्टा, असा मी 4 नमुने मिक्स करतो. तुम्ही सह्याद्री कधी वापरलाय का? तयार अजून आदत म्हणून एक नवीन आले ते आम्ही वापरतो. हां हां. तुम्हाला हे माहिती आहे का सह्याद्री भुस्सा मिळत होता मिरजेला? हा, मिळत होतं ते आम्ही कधी घातलं नाही. घातला नाही. मग त्याची माहिती तर थोडी तुम्हाला माहिती आहे का? ती मसराशनी खाल्ल्यानंतर ते काय होऊ शकतंय त्यानं? काय नाही ते आपल्याला काय माहिती नाही. आम्ही कधी घालतच नाही, त्याची माहिती कधी सांगतो. नाही, बरोबर आहे. तर मित्रांनो, ज्याला आपण पंढरपुरी म्हैस म्हणतो, ज्या मशीनचा रुबाब असतो ते तुम्ही समोर बघू शकताय. अतिशय सुंदर अशी देखणी म्हस आपल्यासमोर तुम्ही बघताय. आणि ह्या मालकांचं नाव आहे, तुमचं नाव काय म्हटलं पूर्ण? शंकर महाजी गवळी.
शंकर गवळी गवळेवाडी. तर त्यांची ही जनावरं आहेत, तुम्हाला पूर्ण गोटा दाखवणार आहे त्यांचा. अतिशय सुंदर असं त्यांनी म्हशींचं पालन केलेलं आहे. तर मला सांगा, ही जी आपण जनावरं बघतोय हे तुम्ही बाहेरनं विकत घेतलेली आहेत का आपण घरगुतीच असं म्हणजे घरचे विकत काढले पैदा असेल? वर्षाला आम्ही 1-2 तयार करतो. समजा आपल्यासने बाहेर जर कुणाला तर एखादी रेडी वगैरे जर पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकताय का असं? आता द्यायची कुठली आहे का? हा, ते. आता आहे द्यायची कुठली? तर मित्रांनो समोर आता तुम्हाला आम्ही पाहिजे राहतो एखादं कोण जर मागत आम्ही त्याला देतो. देऊ शकतो. ते काय किमतीला देऊ शकताय का असं काय? नाही, किंमत देऊन देतात की 5,000-10,000 रुपये देऊन येतात. हां हां हां. तर मित्रांनो यांच्याकडे रेडी वगैरे द्यायचे आहेत, ते मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं दिसणार आहे. तर पुढं आपण बघूया. तर मला सांगा, आता ते ह्या ज्या म्हशीचा डोळा आहे एक पांढरा आहे, जरा पांढरं दिसतं एकात, आणि एक पूर्ण काळा आहे, म्हणजे ह्याला काय म्हणायचं? त्याला पंचकल्याणी म्हणतात. पंचकल्याणी. म्हणजे कशामुळे पंचकल्याणी म्हणायचं? दोन्ही डोळ्यात पांढरा तिकडे इकडे दोन्ही डोळ्यात आहे. ह्याला दोन्ही डोळ्यात आहेत आणि चांदी आहे वर. चांदी. हां. पायाला पांढरे. ही गारशी म्हणतात आणि पंचकल्याणी पण म्हणते तिला. ह्याला. तर मित्रांनो जी आपण पंचकल्याणी जे म्हणतोय ही तुम्हाला मस्त समोर दिसते. ही किती वेळ येताची आता? दुसऱ्या येताची, घरचीच. घरचीच आहे. तर मित्रांनो जी आपण इथं ज्या म्हशी बघतोय ह्या पूर्णपणे त्यांच्या घरच्याच आहेत. तुम्ही बाहेरचे विकत आणत नाही ना कोणती? तर विकत कोणतेही आणत नाहीत. समजा एक एक म्हशींचं अंग बाहेर येतं आहे, त्याला कारण काय आहे? म्हणजे अंग बाहेर येण्याचं कारण काय आहे, आणि ते आल्यानंतरनं काय करायला पाहिजे आपण? अंग बैल म्हणजे कसं आहे, एखाद्या बैल आपल्याला जर संशय दिसा लागला हां तर तिला भरडा जरा कमी करायचा, त्याला चिमटा लावून बांधून घ्यायचं. हां. डॉक्टर एखाद 2 इंजेक्शन मारतात. बरं. मग आपण घरातल्या घरात काय उपाय करू शकतो का त्याला? त्याला ती चिमटा लावा लागतो. चिमटा लावा लागतो काय? आणि ते बर्फ वगैरे काहीतरी घेऊन त्याला ती शेकतात? बाहेर आला अंग बैल हा. तर गार पाण्यानं आपलं ती बर्फानं जर लावला ना आग बसून म्हणजे ती चिमटा लावून टाकून येत नाही. येत नाही. जरा पायापाशी पुढल्या पायापाशी जरा उकरून हा. मागं चढ करायचा. मग ते अंग बाहेर का येतंय, म्हणजे त्याचं कारण काय आहे? कसं माहिती आहे काय, एखादी जनावरांची पहिलीपासून जर एखादी म्हशी देत होतं हा. आपलं, तर ती दुसऱ्या पण म्हशी देत आहे. हां. असं पण काय प्रकार म्हणजे मला झालेला आहे. पैदासो तसं ते. झालेलं आहे मला. बरोबर. ती पहिला तिच्या आईला जरी आलं तर तिला पण झालेलं आहे तसं. बरोबर. असं ती सवय लागलेली असते. वंशाळूच म्हणा. चोळात. तर मित्रांनो तुम्हाला त्या जे प्रश्न मला तुम्ही विचारलेला त्याच्याकडे प्रश्न त्यांना विचारलेला आहे मी, कारण जे अंग बाहेर येते त्याच्यावर काय केलं पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता पुढं आपण तुम्ही म्हशी ज्या बघताय त्यांचं जर आता माहिती आपण घेऊया. तर आता मला सांगा, एक शर्यतीची जर आपण म्हस तयार करायची म्हटलं, असं तर राहू दे बाबा, तसं चालतंय. शर्यतीची म्हस आपण तयार करायचं म्हटलं तर लहानपणापासून जे पळसतोर का त्याला दिवसातनं म्हणजे काय काय प्रक्रिया असते? आता हे बघा, बारकं झालं दूध पाजतो. हां. त्याला हातावर दूध पाजतो. बरं. आपली माया दाखवून त्याला हां. त्याच्यावर आपण ती तयार करायचो. त्याला आपण हातावर दूध पाजलं ते आपल्या मागं लागते. आता समजा एक 2 महिन्याचं रेडको आहे, हा. मग त्याला दूध किती लिटर पाजलं पाहिजे, का किती, अर्धा लिटर का ते खास पेत असतं 1 लिटर दूध पाजलं तर चालतंय. आकरी हा. आकरी पाजायचं का पाणी घालून? हा, आखरी पाजतो. त्याला काय पाणी घालून त्या अंगाला लागायला नको. हां हां. तर मित्रांनो ते एक सांगितलेलं आहे तुम्ही. आणि अनेक प्रश्न विचारलेला आहे की पळाऊ म्हस जर असेल आणि जर तुम्ही 1-2 टाईम जर असं पळवला तर दुधाला कमी येते, हे बरोबर आहे का? बरोबर आहे. म्हस पळल्यानंतर दुधाला कमी येते, येते. म्हणजे काय होतंय त्याला? पळाचं रनिंग असतंय. हां. पण ते पळाचं आणि ही करायचं दूध द्यायचं. तुम्ही लागवड घालून पावणी आणणारा मच्छीला रनिंग देणारा बरं. दूध कसं नेणार? त्याला ती कमी दुधावर चालते नाही. मग आता टोटल तुमची जनावरं ह्या गोट्यामध्ये किती आहेत, लहान मोठी धरून? लहान मोठी धरून नाही तर मला वाटतं 14-15 14-15 नाही, जास्त असतील. नाही तेवढे. तर मित्रांनो 14 ते 15 जनावरं यांची आहेत. ह्याच्या पाठीमागं आता तुम्ही मला सांगा, महिन्यावारी उत्पन्न ह्या 14-15 जनावरांच्या पाठीमागं किती आहे? त्यांचं पोट त्यांना घाला लागतंय. हां. त्यातनं आपल्याला काय शेण काढता आपल्याला घरची वेळेला आपल्याला शेण बदलत पडतंय. हां. इकडची असली तर जरा खर्च करावा लागतंय. म्हणजे हे परवडण्या परपंचाला तसंच नाही करावं.
परपंचाला आपल्याला व्यवस्थित जो एक कुटुंब चालतंय हे कुटुंब चालतंय हे 14-15 याच्यावर. चालतंय, काय अडचण नाही काय नाही. आता नुसतं हाच तुमचा व्यवसाय आहे का दुसरा शेती वगैरे आहे पुन्हा दुसरा बिझनेस काय तुमचा आहे का? बिझनेस काय नाही, शेती आहे आपली. किती एकर आहे? शेती 1-5 एकर आहे. तर मित्रांनो यांची शेती 5 एकर आहे, राहणार गवळीवाडी, 14-15 जनावर आहेत, त्याच्या पाठीमागे उत्पन्न त्यांचं यांनी सांगितलेलं आहे. फार होतोय हां ह्यासाठी शेतीचा आता पाऊस काळामुळे पिकत नाही, बरोबर आहे, त्यामुळे सगळी अडचण आहे, सगळी तोट्यात आहे बाजू, तोट्यात आहे. तोट्यात आहे. तर ही परंपरा म्हणजे तुम्ही आता तुमची पाठीमागली पिढी सकट हे आपल्या जनावरांचंच करत होती का आता तुम्ही आल्यापासून हे चालू केलं आहे? नाही, पिढ्यानपिढी जाणार होतं. पहिलं पिढ्यानपिढी. असायच्या, दिशेला आहे देशी गाया म्हशी असायच्या. तर आता तुमची कुठली जर म्हस वगैरे रेडी वगैरे जी द्यायची आहे द्यायची आहे का? आता काय द्यायची नाही, सोडा तिथे काय सगळ्या मोठी जाणार येल्यावर आम्ही देतो रडकं. गेल्यावर देत आहे का? त्याच्यासारखा कोण जर मागायला आला नाही हां आम्ही त्याला देतो 5,000 10,000 रुपये देतात आम्हाला. हां जे आपण मित्रांनो समोर आपण जी गाय बघतोय तर आम्हाला सांगा की ही कोणत्या जातीची गाय आहे आता? ही गाई पहिला पिढ्यानपिढ्या आमच्या गाया होत्या खिलारी. खिल्लारी होत्या. खिलारी हां खिलारीला आम्ही त्या गाईचं दूध चांगलं म्हणून गिर गाईचं खायला चांगलं म्हणून आम्ही गिर भरली देशी गाईला. देशी गायला. हा हां ही आता पाळल्या म्हणजे पिढ्यानपिढी आहे आमच्या गाया. बरं 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 बरं. आता हे दूध आता म्हणजे दूध देते का सध्याला? हो दूध देत आहे की. किती लिटर आहे याचं? तुझं जवळजवळ गेल्यावर 4-4.5 लिटर दूध देते टायमाला. एका टायमाला? हा दोन्ही टायमाला मिळून एक 8-9 लिटर. दूध आहे. म्हशीच्या दुधामध्ये आणि ह्याच्या दुधामध्ये फरक आहे का? फॅटला म्हणजे काय? फरक आहे, पण ही दूध जे गिरचं आहे का नाही हां खायला चांगलं, म्हशी पक्षी खायला चांगलं. गिर गाईचं? हा गिर गाईचं म्हणून आम्ही गिर भरवून घेऊन देशी गाईला खायासाठी ठेवल्यात. हां हां म्हणजे घरचीच आहे ही. घरचीच आहे. तर मित्रांनो ही गिर गाईमध्ये क्रॉसमध्ये भरवलेली आहे. क्रॉसमध्ये देशीला गिर भरवली. देशीला भरवलेली ही गाय तिने तर घरीच तयार केलेली आहे. 8-9 लिटर दूध आहे आणि म्हशीपेक्षा त्या गिर गाईचं दूध खायला चांगलं. त्याचं फॅट किती लागते तुम्ही कधी बघितलंय? नाही, नाही, नाही. हां 5.5-6. 5.5-6. मिरज तालुक्यात गवळीवाडी गाव खंडेराजूर इथे खंडेराजूर ग्रामपंचायतमध्ये गवळीवाडी गाव म्हणून आहे. त्या गावामध्ये शंकर मनाची गवळी त्यांनी देशी औषध म्हणजे रासायनिक नसून झाडपाल्याचं औषध देतात. म्हणजे म्हशीचा डोळा एखादा पांढरा पडला, परत म्हैस गाभण लागण झाली, नवीन जी रेडी असतात ते 4-5 वर्षांत जास्त खाण्यानं गाभ लागत नाही, हां त्यांचं औषध देतात. दुसरीकडे उगाच डॉक्टरांना पैसे खर्च करत बसण्यापेक्षा शंकर मनाची गवळी यांना भेटून तुम्हाला जनावरांच्या काय समस्या असेल त्या सोडवण्यात येतील. म्हणजे एखादी मस गाबर जर राहत नसेल हां. तरी ते सकट औषध ते त्यांनी सगळे- देतात. सगळे औषध. तर तुम्ही एकदा फोन नंबर सांगा त्यांचा. 98-7 सांगा की तुम्ही. 98-7 51 93-66. हां तर मित्रांनो त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर सकट देईन. त्यांना डायरेक्ट फोन करून तुम्ही तुमच्या जनावराला कोणती विजा झाल्या हे डायरेक्ट त्यांच्याचा संपर्क करून तुम्ही आपलं निवारण करू शकताय. तर आपला शेतकरी ह्या चॅनलला सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.